चला तीन संघ आपण व्यासपीठाच्या समोर या आणि तर विशेष सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. तर आम्ही आमंत्रित करतोय अमर मराठे नाना, अमर मराठे तात्या, आपण या. चला तर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमर मराठे तात्या, आपण या. आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जाणार आहे. तर चला अमर मराठे तर अमर मराठे तात्या यांचा सन्मान, त्यानंतर सुनील पाटील नाना, सुनील पाटील नाना, आपण देखील या. आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आदरणीय दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अमर माने, अमर माने, अमर माने मानेवाडी टीमचे कर्णधार अमर माने, आपण देखील या. अमर माने, त्याचबरोबर सचिन माने आणि अंकुश जाधव, अंकुश जाधव, आपण देखील यायचं आहे. तर सचिनजी माने यांचा देखील सन्मान होतोय. त्यानंतर अंकुश जाधव, आपण देखील यायचं. आपला देखील एक विशेष सन्मान आणि त्याचबरोबर अमर माने, आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय आनंदाजी कंदारे साहेब, आनंदाजी कंदारे साहेब, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय बाबूरावजी खोत साहेब, बाबूरावजी खोत साहेब, आपण देखील या. बाबूरावजी खोत साहेब यांचा देखील सन्मान होतोय. त्यानंतर राजेश जी खोत साहेब, आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. राजेश जी खोत साहेब, राजेश जी खोत साहेब, आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय तानाजी कंदारे साहेब, तानाजी कंदारे साहेब, आपण देखील यायचा. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर एकंदरीत आज दिवसभर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कव्हर केली गेली आणि ओम साई MTC या यूट्यूब वाहिनीचे खऱ्या अर्थाने ओनर अक्षय म्हात्रे, आज खऱ्या अर्थाने 24 संघांचा सहभाग होता, परंतु मित्रांनो 7,000हून अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली. तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे ओम साई MTC चे ओनर अक्षय म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याचबरोबर कॅमेरामॅन प्रतीक म्हात्रे, अवघ्या 15 वर्षाचा कॅमेरामॅन, त्याचं देखील आम्ही जरूर मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आज सकाळी 8 वाजल्यापासून ते आतापर्यंत कॅमेरामॅनची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यानंतर आमचे DJ मास्टर, DJ मास्टर
डीजे मास्टर यांचा सन्मान देखील. त्यानंतर या शेवटच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच शेवटचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अजय आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. हाँ अंकुश सेमीफाइनल मैन ऑफ द मैच. फिल्डर तर आम्ही आमंत्रित करतोय अमर मराठे ताते आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमध्ये एकंदरीत ज्या फिल्डरने चांगली फिल्डिंग केली आणि सर्व प्रेक्षकांची मने जिंकली टीम आहे श्री आसूबाई स्पोर्ट्स गुडे आणि खेळाडू आहे सूरज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर चला सूरज आपण या. त्यानंतर सुनीलजी पाटील नाना यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे गणेश माने ठरलाय. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि सुनील पाटील नाना यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार वितरित केला जातोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय शशी शिरसट यांना. शशी शिरसट आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला हर्षल कायोके संघ आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे या टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सचिन मस्के जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण केलं चांगलं गोलंदाजी केली चांगली फलंदाजी केली आणि शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आयोजित दादा चषक 2025 या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने राज्य केलं असा अंकुश जाधव ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. अतिशय चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आणि पूर्णपणे एकंदरीत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं योगदान आपल्या टीमसाठी राहिलं.
तर प्रकाशजी भाष्टे आणि कुमारजी खंडागे या दोघांना आम्ही आमंत्रित करतोय. तर या प्रकाश भाष्टे आणि कुमारजी खंडागे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक संघ आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे. संपूर्ण टीम आपण या. रवीजी नाईक, तर शंकरजी मोरे यांना मी विनंती करू. शंकरजी मोरे आणि अमरदादा माने आपण या ठिकाणी याचा या स्पर्धेतील उपविजेता संघ आहे श्री आसूबाई स्पोर्ट्स गुडे. या टीमने देखील अतिशय चांगली कामगिरी केली. आपण या. स्पर्धेचा उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री आसूबाई स्पोर्ट्स गुडे टीमने देखील आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली. शेवटच्या क्षणापर्यंत अंकुशान टीमने भरपूर चांगला लढा दिला. तर केक कटिंग या ठिकाणी होईल आणि याच दरम्यान सकाळपासून आपण ज्यांची सुमधुर वाणी ऐकलीत असेच नवी मुंबईमधील एक गोड आवाज प्रिन्स शिरसाट सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. कॉमेंटेटर प्रिन्स शिरसाट सर सकाळपासून ज्यांची सुमधुर वाणी आपण ऐकलीत त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. तर आदरणीय दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. आज हा वाढदिवस साजरा केला जातो. या आठवणी शेवटच्या क्षणापर्यंत अशाच राहाव्या आणि मानेवाडी टीमच्या माध्यमातून त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन 24 संघांमधून असा एक संघ ज्या संघाने खऱ्या अर्थाने तर मी शांतारामजी कदम आणि अनंताजी कंदारे यांना आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चॅम्पियन
24 संघांमधून ज्या संघाने 23 संघांना पराभवाची धूळ चारून दादा चषक 2025 चा जो संघ मानकरी ठरला, नाव आहे श्री कायंबा देवी स्पोर्ट्स मानेवाडी, या स्पर्धेचा ठरलाय चॅम्पियन. तर आज खऱ्या अर्थाने एक दिवसीय स्पर्धा पाहिली. 24 संघांचा सहभाग आणि दादा चषक 2025 चा हे पर्व आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केली, ज्या ज्या घटकांनी सहकार्य केलं, ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला, त्या सर्व संघांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा या ठिकाणी जाहीर झाली असं मी व्यक्त करतोय. पुढच्या वर्षी देखील आणखीन एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. तुर्तास ही स्पर्धा संपुष्टात येत असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.